लगीन झाल्यापासून की नाही भावाचा हँगओव्हर आता उतरला सर. कारण लग्न म्हटलं की घाई गडबडी लय असते आणि नवरदेवाचं तर लय होते. आम्हाला विचारा आमचा अनुभव आहे हो. मग आम्ही पण नवरदेव औरस आम्ही साईडला बसलेलो. तोपर्यंत मासावाला मामा मासे विकायला आणि मासा नदीतला होता, ताजा होता. मग आज म्हटलं काय खतरनाक आज विषयच हार्ड होणार कारण आज खायला मासा मिळणार आहे. तो पण कुणाला मासा हातात घेऊन बघितला केवढा आहे तो. म्हटलं तो पण आता यांचं सगळं आवरचं आपण जाऊन नदी फिरण्यात झाला. म्हणून मी, कुणाल, मामा, परत गौरव आणि आमचा करण सगळेजण आम्ही गेलो नदी फिरायला. तोपर्यंत बोटीवाला मामा आलता. मामाला विचारलं, "मामा काय भाडं?" ते म्हटला, "10 रुपये सीट, पलीकडे जायचं आणि 10 रुपये यायचं." म्हटलं, "ठीक आहे चला." कारण तेवढं बोटीतनं फिरून आणा चला. बोटीत बसल्या एवढं भारी वाटालं की नाही खरोखर. गावाकडचे जे बोटी म्हणजे नाव असतात ते एक नंबर असतात. तो पण तिथे गेल्यावर जरा फोटोशूट करूया म्हटलं. तो पण घरात येत तो पण जेवण सगळं तयार झालं होतं. माता होती जेवणाची आणि आमच्याकडे सगळ्या गप्पा चालू होत्या. त्यात मासा माझा फेवरेट आहे सगळ्यांनी माहिती आहे दीपकच्या घरात पण. मग काकूनी मासा करतात आणि असा जबरदस्त एक नंबर असते मासा. आणि ह्यो मासा मला लय आवडतो कारण नदीतला मासा चवीला एवढा भारी असतो की नाही, जबरदस्त. मग आता इकडे तुम्हाला माशाची खासियत सांगायला झाली तर इकडे परातीसारख्या बारक्या ताटात मासा दिला होतोय. असा रस्सा दिला होतोय आणि एका ताटात मासा वाढला होतोय शेपट आणि हे असं ताटात हे माशाचे पीस असतात आणि दुसऱ्या ताटात की नाही परातीसारख्या माशाचा रस्सा असतोय आणि ते जेवण एवढं भारी असते की नाही जबरदस्त. आत्तासुद्धा बोलताना मला तोंडाला पाणी सुटलं एवढं भारी जेवण असते. हे असं म्हणजे आपले परात असते ना बारकी त्या टाईपसारखे ताट असते ज्याच्यात रस्सा वगैरे दिला होतोय. आता जेवणात होती म्हणजे पान खायची. आता इथं पानाला चुना आणि कात लावला होते पण तंबाखू टाकला जात नाही आणि पान मी पण कधी खात नाही. पण पहिल्यांदा दीपकचा पप्पा खात्याला बघितलं म्हटलं आपण बी खाऊया चला जरा खाऊन बघूया. कारण जेवण झाल्यावर पचनाला ते मदत करते. म्हटलं ठीक आहे. मग आता ह्यांनी खायला म्हटलं आपण बी खायला लागतोय. मग दीपकच्या पप्पांना मागितलं देतोय म्हटलं घे तुला पण एक पान. मग त्यांनी मी मस्तपैकी असं पानाला चुना वगैरे लावून पान वगैरे तयार केलं. मग आता म्हटलं आपण बी ट्राय करून बघूया. आपण काय कधी पान खात नाही. आधी जरा पाण्याच्या आधी कात खाल्ला. त्याच्यानंतर पान खाल्लं आणि आता ते गिळायचं असते कुणाला माहिती आहे. पिचकाऱ्यावर मी थुकून दिलं. मग आता होती आपल्याला गावाकडं परत जायची. मग दीपकला सगळ्यांनी बाय बाय केला आणि आम्ही निघालो गावाकडं. मग आम्हाला सोडायला आला कुणाल. ते बी ॲक्टिवा घेऊन आणि ऊन एवढं कडक होतं तिकडं भयानक. शेवटी आम्ही येऊन पोहोचलो ते म्हणजे कुठं तर रेल्वे स्टेशनवर पंढरपूरच्या. आता यांच्या इथनं यांचं गाव 15-20 किलोमीटर आहे. त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. 10-12 किलोमीटर असलं ते वेळ लागतो आहे. त्याच्यानंतर आमची रेल्वे आली. आता रेल्वेचा विषय कसा होता तर 2 रेल्वे आम्हाला बदलायची होत्या. पहिली जाऊन पोहोचणार होती म्हणजे मिरज जंक्शनला आणि तिथनं दुसरी रेल्वे पकडायची होती आम्हाला कोल्हापूरला. मिरज जंक्शन जाऊन पोहोचलो. आता तिथे पोहोचल्यावर आता मिरज म्हणजे गावाच्या जवळ. हे असं म्हणजे काय म्हणतात आपण गावाचं जे वातावरण असते किंवा गावात आपण जाणारी जी खुशी असते ती काय वेगळीच असते. त्याचा आनंद एवढा व्हायला की लय खुश होतो मी तर. आता मिरज जंक्शनवर उतरल्यावर म्हटलं आधी जाऊन जरा चहा पिऊया. कारण कंटाळा आला होता प्रवास करून. मस्तपैकी जाऊन असा गरम गरम चहा पिला. चहा पिल्यावर जरा समाधान मिळालं. त्याच्यानंतर दुसरी रेल्वेची वाट बघत आहोत. दुसरी रेल्वे पण आली कोल्हापूरची. पण आदमापूरला जायला एवढी लोकांची गर्दी होती की नाही रेल्वेला प्लॅटफॉर्म सगळा फुल झाला होता. त्यातनं बी कसा बसा मला जागा मिळाला बसायला. पण करणला काय मिळालं नाही. कारण रेल्वेची एवढी फुल होती. शेवटी मी जाऊन कोल्हापूरात पोहोचलो. आजच्यापुरतं एवढंच. थँक्यू.